Hello dear students. So in this video we are going to start discussing the circle PYQs. सर्कल चॅप्टरचे 2024चे PYQs आपण डिस्कस करायला स्टार्ट करतोय. ठीक आहे, तर लाईक प्रत्येक क्वेश्चन मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. तुम्ही पण लाईक हे सोल्युशन ऐकून आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये व्यवस्थित सोल्युशन्सला लिहून काढायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा. आज आपण 2024मध्ये इयर 2024मध्ये सर्कल चॅप्टरवरती जे काही क्वेश्चन विचारले होते सगळे क्वेश्चन आपण एकदम डिटेलमध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, सो वी कम टू द फर्स्ट क्वेश्चन. बिफोर स्टार्टिंग द फर्स्ट क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन 35 क्वेश्चन 2024 मधला PYQ स्टार्ट करायच्या आधी यू मस्ट नो अ स्मॉल कन्सेप्ट कॉल्ड एज n डिग्री पॉलिनॉमियल. यू मस्ट नो अ कन्सेप्ट कॉल्ड एज n डिग्री पॉलिनॉमियल. ठीक आहे, तर n डिग्री पॉलिनॉमियल हे काय कन्सेप्ट आहे? लाईक तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत नाही आहे n डिग्री पॉलिनॉमियल, तर तुम्हाला हे क्वेश्चन एक सॉल्व करता येणार नाही. n डिग्री पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं रे? एक टर्म कन्सिडर करा जसं की ax4 प्लस bx3 प्लस cx2. असं n डिग्रीचे पॉलिनॉमियल्स तुम्ही कन्सिडर करताय. cx2 प्लस करायचं c नका घेऊ, dx2 घ्या आणि प्लस c म्हणजे काय असणार आहे आपला कॉन्स्टंट टर्म. c म्हणजे आपला कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 0. ठीक आहे, ज्यावेळेस आपल्याकडे n डिग्री पॉलिनॉमियल असतो. ठीक आहे, आता या n डिग्री पॉलिनॉमियल्सचे लेट्स टेक अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आर द रूट्स. तर हे n डिग्री पॉलिनॉमियलचे समजा हे जर मी रूट्स कन्सिडर केलं तर अल्फा जे याचा अर्थ काय असतो? अल्फा इंटू बीटा इंटू गॅमा इंटू डेल्टा इज नथिंग बट काय लिहितो? कोइफिशियंट लिहितो. कोइफिशियंट डिवायडेड बाय हायेस्ट पॉवर कुणाकडे? हायेस्ट पॉवर 4. 4 हायेस्ट पॉवर कुणाकडे? हायेस्ट डिग्री कुणाकडे? 4. तर त्याचं कोइफिशियंट काय असेल? त्याचं कोइफिशियंट काय असेल? त्याचं कोइफिशियंट आहे a. सो आपण लिहितो कॉन्स्टंट अपॉन सगळ्यात जास्त डिग्री असणारा पॉलिनॉमियलचं कोइफिशियंट म्हणजे a. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे आधी. एक n डिग्री पॉलिनॉमियल मधले कन्सेप्ट आहे. समजलं तुम्हाला? समजलं का? हे n डिग्री पॉलिनॉमियल मधले कन्सेप्ट आहे आणि हाच कन्सेप्ट आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये वापरायचा. ठीक आहे, आता क्वेश्चनकडे या. सो एम आय हे काय दिले ते एम आय. सो एम आय कॉमा 1/mi इज द पॉईंट. आपल्याकडे एक पॉईंट आहे. आपल्याकडे बेसिकली एक पॉईंट आहे आणि पॉईंट काय दिले बघा बरं. व्हॉट इज द पॉईंट? एम आय कॉमा 1/mi. आपल्याकडे एक पॉईंट आहे. ठीक आहे, आणि हा एम आयचा व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे एम आय इज अ रिअल नंबर. ठीक आहे, अँड आय 1 2 3 4 असू शकतो. द 4 डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑन द सर्कल म्हणजे हे सर्कलवरचे पॉईंट्स आहेत. जसं की M1 M2 मग M3 मग M4 असे आपल्याकडे सर्कलवरती 4 पॉईंट्स आहेत. द प्रोडक्ट M1 इंटू M2 इंटू M2 M1 इंटू M2 इंटू M3 इंटू M4 इज इक्वल टू वॉट? मग त्यांनी विचारले की आपल्याकडे याचं प्रोडक्ट काय असेल? M1 इंटू M2 इंटू M3 इंटू M4 याचं प्रोडक्ट काय असेल? कन्सिडर अ सर्कल. फर्स्ट आपल्याला माहिती आहे की सर्कलचे पॉईंट्स आहेत ना. सो कन्सिडर अ सर्कल. सो विल कन्सिडर सर्कल. तर मी मुद्दाम काय करतो माहिती आहे का? सर्कलला ना आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेतोय. स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय असतो बरं? x² प्लस y² इज इक्वल टू I². x² प्लस y² इज इक्वल टू R². ठीक आहे, आता मी सर्कलला ना जनरल फॉर्ममध्ये पण घेऊ शकतो. हे सगळ्यांना माहिती आहे जनरल फॉर्म काय असतो? x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. जर तुम्ही एखादा सर्कलला जनरल फॉर्ममध्ये घेतला असं x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता, पण हे खूप मोठं सॉल्विंग होईल. तर लाईक तुम्ही या टाईपचे क्वेश्चन्सला स्टँडर्ड फॉर्मने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता हे सर्कल आहे आणि हे सर्कलवरचे पॉईंट आहेत. हा पॉईंट या सर्कलला सॅटिस्फाय करतो ना? समजलं की नाही तुम्हाला? हा एक सर्कल आहे आणि हा सर्कल या पॉईंटमधून पास होतोय. तर दिले ना आर द 4 डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑन दी सर्कल. सो दीज आर दी पॉईंट्स ऑन दी सर्कल. हा पॉईंट आपल्या सर्कलवरती लाय करतो. आता आयच्या ठिकाणी काही येऊ शकतो, 1 2 3 4 काही येऊ शकतो. हा आपल्या सर्कलवरचा एक पॉईंट आहे म्हणजे हा सर्कलच्या इक्वेशनला हा पॉईंट सॅटिस्फाय करतोय. तर आपण एक्स आणि वायच्या ठिकाणी पुट करू शकतो. सो एक्सच्या ठिकाणी MI ला पुट करा आणि वायच्या ठिकाणी 1/mi ला पुट करा. आता तेच तुम्ही इथं पण करू शकता बरं का? इथं पण करू शकता, पण हे खूप मोठं सॉल्विंग क्वेश्चन होणार आणि तुम्हाला टाइम वेस्ट होणार. तर लाईक आपल्याला तो अप्रोच वापरायचा जिथं आपला टाइम कमी जाईल. माहिती आहे का? x² म्हणजे काय करू शकतो आपण? MI². स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहू शकतो?
आय स्क्वेअर. एक्स म्हणजे काय आपल्याकडे एम आय, आपण इथं एम आयचा स्क्वेअर घेतला. प्लस वाय म्हणजे काय आपल्याकडे 1 अपॉन एम आयचा स्क्वेअर, 1 अपॉन एम आयचा स्क्वेअर घेतला इज इक्वल टू स्क्वेअर. ठीक आहे. आपण इथे एलसीएम घेऊ शकतो बरोबर. आपण इथे एलसीएम घेऊ शकतो, क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो, असं क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. सांगा एम आय स्क्वेअर इंटू एम आय स्क्वेअर आपल्याकडे बघतो एम आय रेस टू 4, बघतो एम आय रेस टू 4 प्लस 1. डिनॉमिनेटरमध्ये काय राहतो आपल्याकडे एम आय स्क्वेअर राहतो, डिनॉमिनेटरमध्ये एम आय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बरोबर. हा एम आय स्क्वेअर जर इकडे जाऊन मल्टिप्लाय केलं, हा एम आय स्क्वेअर जर इकडे जाऊन आर स्क्वेअर मल्टिप्लाय केलं, सो काय बनतो एम आय रेस टू 4 प्लस 1 इज इक्वल टू आर स्क्वेअर एम आय स्क्वेअर. एक काम करू, या टर्मला इकडे घेऊन येऊ, आपण थोडं अरेंज करू, त्यांचा डिग्रीच्या हिशोबाने अरेंज करू. सो एम आय एम आय रेस टू 4, हा टर्म पूर्ण इकडे घेऊन येऊ, हा प्लसमध्ये इकडे आला तर मायनस आर स्क्वेअर एम आय स्क्वेअर एम आय स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हा कन्सेप्ट वापरायचा आहे एन डिग्री पॉलिनॉमियलचा. आता आपल्याला माहिती आहे की लाईक M1 M2 M3 M4 आपण इथं सांगू शकतो M1 M2 M3 M4 आर रूट्स ऑफ द इक्वेशन, आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. सो M1 M2 M3 M4 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. आपण एन डिग्री पॉलिनॉमियलचं कन्सेप्ट वापरतोय म्हणून मी तुम्हाला एन डिग्री पॉलिनॉमियलचं कन्सेप्ट आधीच क्लिअर केलं होतं. ठीक आहे. सो M1 M2 M3 M4 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. सो वी कॅन से आपण त्यांचं जर प्रोडक्ट घेतलं M1 इंटू M2 इंटू M3 इंटू M4 इज इक्वल टू आपण काय घेतो आता ते C बाय ए. आता इथं C कोण असणार आहे 1, C कोण असणार आहे 1 अपॉन आणि सगळ्यात मोठा डिग्री कोणाचा आहे 4 आणि 4चा याचा कोएफिशियंट काय 1. आपण काय करतो C अपॉन 4चा कोएफिशियंट दॅट इज 1. सो 1 अपॉन 1. सो 1 अपॉन 1 इज नथिंग बट 1. दिस इज द आन्सर. सो तुम्हाला ऑप्शनमध्ये ऑप्शन बी दिसत असेल आणि ऑप्शन बी इज राईट आन्सर. ठीक आहे. तर या क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे होता एन डिग्री पॉलिनॉमियल. ठीक आहे. कुठं काही डाऊट असेल तर थोडं परत व्हिडिओला मागे घ्या आणि परत नीट ऐका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, आपण या क्वेश्चनला जनरल फॉर्मनी पण सॉल्व्ह करू शकतो. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2y प्लस c इज इक्वल टू 0. आता तुम्ही x आणि yच्या ठिकाणी x आणि yच्या ठिकाणी परत x आणि yच्या ठिकाणी तुम्ही यांना पुट करा आणि तुम्ही सॉल्व्ह करत जा. पण ते सॉल्विंग खूप हिंदी आहे, सॉल्विंग खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सो तुम्ही सॉल्व्ह करून आन्सर काढलं तरी तुम्हाला 1च भेटणार आहे. पण वाय टू गो फॉर अ कॉम्प्लेक्स सॉल्विंग ना, वी कॅन ऑल्सो टेक द स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसनीच क्लिक होणार. नाहीतर जर तुम्हाला तुमच्याकडे प्रॅक्टिस नसेल तुम्ही असं मोठं इक्वेशन घेऊन गडबड करू शकता. ठीक आहे. तर लाईक प्रॅक्टिस जेवढं करता येईल त्याच्या काय ना, प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला पॉसिबिलिटीज क्लिअर होतात. लाईक आपण या क्वेश्चनला कोणत्या अँगलने सॉल्व्ह करू शकतो. एका क्वेश्चनला विचार करण्याचे मल्टिपल पॉसिबिलिटीज लाईक तुम्ही एक्सप्लोर करू शकता बाय सॉल्विंग मोर अँड मोर MCQs. ठीक आहे. तो 35th क्वेश्चन डन. देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 36. काय डाऊट असेल तर परत एकदा मागे रिवाइंड करून बघून घ्या. डाऊट असेल तर मग तसं तुम्ही मला भेटून पण डाऊट्स क्लिअर करू शकता. तर व्हिडिओला थोडं मागे रिवाइंड करून परत एकदा ऐका, तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण 2024चा PYQ आहे. द इक्वेशन ऑफ कन्सेंट्रिक सर्कल. नाव एव्हरीबडी नो व्हॉट इज कन्सेंट्रिक सर्कल. सो कन्सेंट्रिक सर्कल इज अ सर्कल विच हॅज सेम सेंटर पॉईंट बरोबर विथ द सर्कल C1. म्हणजे आपल्याकडे एक सर्कल आहे. इथं थोडं ड्रॉइंग करतो, माझं लाईक इथं ड्रॉइंग करणं थोडा अवघड आहे. तर हा सर्कल आहे आणि या सर्कलला आपण नाव देऊ C1. ठीक आहे. हॅव्हिंग इक्वेशन आणि याचं इक्वेशन काय बरं, याचं इक्वेशन C1चं इक्वेशन काय दिलेलं आपल्याला. C1चं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. सो x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y मायनस 12 इज इक्वल टू 0. हा C1 सर्कल आहे, याचं इक्वेशन दिलं आहे. आणि आपल्याला जो सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे तो सर्कल अँड हॅव्हिंग डबल एरिया कम्पेअर्ड टू C1. म्हणजे आपल्याला ज्याचं इक्वेशन काढायचं आहे तो हा आहे. सांगतो डायग्राम एकदम प्रॉपर सर्कल होत नसेल तर थोडं इग्नोर करा. हा जो लाईन आहे ना कलरचा, हा आपला सर्कल आहे आणि आपल्या सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे.
समजते का तुम्हाला? तुम्हाला लाईक आतमध्ये जो ब्लू कलरमध्ये सर्कल दिला ना, ब्लू कलरमध्ये सर्कल, हे सर्कलचं इक्वेशन माहिती आहे. तुम्ही मला सांगा, हे सर्कलचा इक्वेशनने तुम्ही सेंटर पॉईंट काढू शकता आणि हा सेंटर पॉईंट दोघांसाठी सेम असेल, हा सेंटर पॉईंट दोन्ही सर्कलसाठी सेम असेल, हा गिवन सर्कल आणि आपला सर्कल. समजलं तुम्हाला? गिवन सर्कल आणि आपला सर्कल दोन्ही सर्कलला सेंटर पॉईंट सेम असेल, कारण कन्सेंट्रिक सर्कल आहेत. कोणते सर्कल आहेत? कन्सेंट्रिक सर्कल. समजते का? द इक्वेशन ऑफ द कन्सेंट्रिक सर्कल विथ द सर्कल C1 हॅव्हिंग इक्वेशन अँड हॅव्हिंग डबल एरिया. आपला सर्कलचा एरिया किती असणार आहे? डबल. म्हणजे ह्या सर्कलचा एरिया जो असणार, गिवन सर्कलचा जो एरिया असणार आहे त्याच्या डबल एरिया आपला सर्कलचा असणार आहे. समजलं तुम्हाला? काम करू, आधी सिंपल करू, ते सेंटर काढा. आता काम तुमचं इथं सॉल्व्ह होतं. हाऊ टू फाइंड द सेंटर? कंपेअर द जनरल इक्वेशन. सो स्क्वेअर प्लस वाय, कंपेअर करा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. सांगा 2g इज इक्वल टू येणार -6, बरोबर ना? 2g इज इक्वल टू -6. सो g इज इक्वल टू -3. 2f इज इक्वल टू -4. सो f काय भेटतो आपल्याला? -2. ऑल नो द सेंटर पॉईंट इज नथिंग बट -g -f. सेंटर पॉईंट काय असतो? -g -f. आपला सेंटर पॉईंट काय येईल? 3,2. सो h, के भेटलं, h, के भेटलं 3,2. आता आपल्या सर्कलसाठी पण सेंटर काय असेल? आपल्या सर्कल म्हणजे आपल्या सर्कलसाठी पण सेंटर पॉईंट काय असेल? 3,2. सो दिस इज 3 अँड दिस इज 2. सो दिस इज द कॉमन सेंटर फॉर बोथ दी सर्कल्स. ठीक आहे? करा तुम्ही, याचा रेडियस पण काढा, हा रेडियस काढा. रेडियस काढल्यानंतर त्याचं डबल करा, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण रेडियस भेटेल. आणि एकदा तुम्हाला रेडियस भेटला तर तुम्ही एरिया काढू शकता. एक मिनिट, एवढं सगळं करायची गरज नाही, तुम्हाला सेंटर रेडियस फॉर्म वापरायचं आहे. तर हे रेडियस कसं काढू शकतो आपण? रेडियस आपण काढू शकतो, या इक्वेशनवरून काढू शकतो ना. r इज इक्वल टू √g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. काय बनतो आपलं रेडियस? g स्क्वेअर म्हणजे काय? डायरेक्ट लिहितो थोडं. g स्क्वेअर म्हणजे 3 -3चा स्क्वेअर 9 प्लस f चा स्क्वेअर -2चा स्क्वेअर 4 मायनस c म्हणजे -12 मायनस प्लस 12 बनतो. ठीक आहे? रूट 9 + 4 13 + 12 25 आणि 25चा रूट काय असतो रे? 5. आपल्याला गिवन सर्कल जो आहे, तर गिवन सर्कलचा रेडियस किती आहे? 5. समजलं का तुम्हाला? गिवन सर्कलचा रेडियस 5 आहे. आपल्याला याचा एरिया काढावा लागेल. आधी आपल्याला गिवन सर्कलचा एरिया काढावा लागेल. आता तुम्ही म्हणताल गिवन सर्कलचा एरियाचा काय संबंध आहे? अरे आपल्याला गिवन सर्कलचा एरियाला डबल करायचं आहे, मग आपल्याला आपल्या सर्कलचा एरिया भेटेल. समजलं का? हॅव्हिंग डबल एरिया म्हणजे आपला सर्कल जो आहे ना, आपला सर्कल, त्याचा एरिया गिवन सर्कलपेक्षा डबल आहे. तर काय करा, आधी याचा एरिया काढा. एरिया काय असतो? r स्क्वेअर. ठीक आहे? तर गिवन सर्कलचा एरिया काय झालं? स्क्वेअर म्हणजे 25 पाय. हा एरिया कोणाचा झाला? गिवन सर्कल. दिस इज नथिंग बट द गिवन सर्कल. बट थांबा, आपल्याला गिवन सर्कलचा काहीच नको आहे, आपल्याला आपल्या सर्कलचा एरिया काढायचा आधी. आपल्या सर्कलचा हे समजलं का तुम्हाला? आपल्या सर्कलचा एरिया काढायचा आहे. आपल्या सर्कलचा एरिया गिवन सर्कलपेक्षा ट्वाईस आहे, ट्वाईस. तर व्हॉट कॅन आय से हिअर? कॅन डायरेक्टली सी हिअर. आपल्या सर्कलचा एरिया, काम करू, आपल्या सर्कलला आपण या कलर नोट करू. आपल्या सर्कलचा एरिया म्हणजे ट्वाईस इंटू द गिवन सर्कल एरिया. दिस इज द गिवन सर्कल एरिया 25 पाय. समजलं तुम्हाला? 25 पाय. एक मिनटं, 25 पाय. मोबाईलसारखा वाजत होता ना, ते डिस्ट्रॅक्ट होतो. ठीक आहे? तर सगळ्यांना माहिती आहे एरियाचा फॉर्म्युला काय? एरियाचा फॉर्म्युला काय? आपला सर्कल 25 इंटू 2 50 पाय. एरियाचा फॉर्म्युला काय? पाय r स्क्वेअर. r स्क्वेअर इज इक्वल टू 50 पाय. इथून जर तुम्ही पायला कॅन्सल केलं, इथून समजा तुम्ही पायला कॅन्सल केलं, तर राहतोय काय? आपला सर्कल याच कलरने लिहू, r स्क्वेअर इज इक्वल टू 50. मग आपल्या सर्कलचा रेडियस काय झाला? आपल्या सर्कलचा रेडियस झाला 2√25. बरोबर ना? सॉरी 5 रूट. आता ह्याला आपण काय लिहू शकतो? 5√2. 50ला कसं लिहू शकतो? 5√2. दिस इज नथिंग बट दिस इज द रेडियस ऑफ आर सर्कल. आपला सर्कलचा रेडियस काय? हा रेडियस किती आहे? 5√2. समजलं कसं आलं? ठीक आहे? आपल्या सर्कलचा रेडियस. ठीक आहे? ते आपलं सर्कल गिवन सर्कलपेक्षा डबल आहे ना, पण फक्त इथं मल्टिप्लाय बाय 2 केलं.
चलो, आपल्या सर्कलचा इक्वेशन काढायचे आणि चेक करायचे कोणतं ऑप्शन मॅच होतं. तर आपल्या सर्कलचं इक्वेशन कसं काढणार, सेंटर रेडियस फॉर्म एक्स मायनस एच द होल स्क्वेअर. हा कलर नको आता, थोडं दुसरा कलर घेऊ. आपल्या सर्कलचं इक्वेशन काढू. सो एक्स मायनस एच द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के द होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. खरं. अच्छा, मला सांगा, एक्स मायनस एच, एक्स मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 5 √2चा स्क्वेअर. 5 √2चा स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्हाला एक्सपांड करावं लागेल. सो काय बनतो, एक्स स्क्वेअर मायनस 6x, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 4 इज इक्वल टू, आता याचा स्क्वेअर केलं काय म्हणतो, 5चा स्क्वेअर 25 आणि हा 2, 25 इंटू 2 डायरेक्टली मी लिहितो, 25 इंटू 2 काय बनतो 50. 25 इंटू 2 काय बनतो 50. याला थोडं रिअरेंज करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 6x बरोबर ना, मायनस 6x मायनस 4y. आता काम करा, 9 प्लस 4 14. सो 15, एक मिनटं, 9 प्लस 4 इज 13 बरोबर, प्लस 13 तिकडे गेला तर काय होणार 50 मायनस 13. सो 50 मायनस 13 केलं तर काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y इज इक्वल टू 50 मायनस 13 इज 37. एक ऑप्शनमध्ये तुम्हाला हा आन्सर मॅच होताना दिसतोय. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं का कसं करायचं. ठीक आहे. हा पण 2024मध्ये विचारला होतं आणि आय थिंक सो लाईक इझी क्वेश्चन होता. ठीक आहे. देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 37. 37 मध्ये काय आहे, द इक्वेशन ऑफ सर्कल विच हॅज सेंटर टचेस द लाईन. म्हणजे आपल्याकडे एक सर्कल आहे, ठीक आहे, आणि सर्कलचा सेंटर आपल्याला माहिती आहे, सर्कलचा सेंटर आहे 3,4. सर्कलचा सेंटर आहे 3,4 आणि तो एका लाईनला टच करतोय. हा एक लाईन आहे, हा एक लाईन आहे. तर हा डिस्टन्स काय असेल त्याचा रेडियस, हा डिस्टन्स काय असेल रेडियस. आणि हा लाईनचं इक्वेशन दिलं आहे. लाईनचं इक्वेशन काय, 5x प्लस 12y मायनस 11 इज इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द लाईन अँड यू हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ द सर्कल. अरे या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला क्लासमध्ये पण सॉल्व्ह करून दिले. आधी आर काढा, आर म्हणजे हा डिस्टन्स काढा. काय बनतो, आपल्याकडे एक फॉर्म्युला ना, स्ट्रेट लाईनमध्ये आपण शिकलो आहे ax1. आता मी डायरेक्ट लिहू का, ax1, ए म्हणजे काय 5, x1 म्हणजे काय 3 प्लस by1, बी म्हणजे आपल्याकडे 12, y1 म्हणजे आपल्याकडे 4. ax1 प्लस by1 सी प्लस सी म्हणजे मायनस 11 पॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. अरे हा स्ट्रेट लाईनमध्ये शिकलो ना आपण, डिस्टन्स कोणत्याही एका स्ट्रेट लाईन पासून एका पॉईंटपर्यंत डिस्टन्स काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. याला जर सॉल्व केलं आपल्याला काय भेटतो, 15, 5 3 15 प्लस 12 4 48 मायनस 11 अपॉन रूट बी स्क्वेअर 9 4 स्क्वेअर 16 प्लस 9 25 रूट 25 बनतोय. सो जर तुम्ही वरती सॉल्व केलं 15 प्लस 48 मायनस 11 हा बनतो 52 अपॉन, एक मिनिट आपण काहीतरी गडबड केलं ना. हे 4 कसं काय, अरे 4 नाही ना, स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे. थांबा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मी हा पॉईंटला घेतलं. आपल्याला हे पॉईंट नाही घ्यायचं रे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घ्यायचं. हा पॉईंट तर x1 y1 असतो ना. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे आपल्याकडे काय होणार, 5चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. सो 5 स्क्वेअर इज 25 प्लस 144 169. 169चा रूट म्हणजे 13. 13 1 जा अँड 13 4 जा. आपल्याकडे डिस्टन्स काय आला 4. दिस डिस्टन्स इज नथिंग बट द रेडियस. तुम्हाला रेडियस माहिती आहे, तुम्हाला सेंटर माहिती आहे. यूज द सेंटर रेडियस फॉर्म, यूज द CR फॉर्म. मी तुम्हाला शिकवलं ना CR फॉर्म, सेंटर रेडियस फॉर्म. काय असतो सेंटर रेडियस फॉर्म, एक्स मायनस एच द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के द होल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. पटकन सांगा, एक्स मायनस एच म्हणजे काय आपल्याकडे 3 द होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 4चा स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन करा. सो एक्स स्क्वेअर मायनस
2 जार 6x प्लस स्क्वेअर 9 प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y नाही 4 2 जार 8 8y प्लस 4 स्क्वेअर इज 16 इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज 16. अरेंज करा. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 8y. आता 16 प्लस 9 16 बरोबर जातं ना. हां 16 प्लस 9 16 प्लस 9 आणि आपण जर 16 मायनस केलं आपल्याला काय भेटतं परत 9. 16 प्लस 9 काय तो 25 आणि 16 आणि हा प्लस 25 बरोबर काहीतरी येऊन देतो 16 आणि हा 16 प्लस 9 इज 25 प्लस 25 इकडे आलं तर मायनस 25 बरोबर बरोबर ना. आपण याला कसं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 8y. ठीक आहे. आता हे मायनसमध्ये येणार. ठीक आहे येणार मायनसमध्ये येणार. आता यांचा डिफरन्स काय मायनस 9 इकडे आला तर प्लस 9 इकडे आला तर प्लस 9 इज इक्वल टू 0. हा एक ऑप्शन ऑप्शन ए मॅच होतोय बघा बरं. ऑप्शन ए मॅच होतोय. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. समजलं. इझी होता हा क्वेश्चन. या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला क्लासरूममध्ये पण सॉल्व्ह करून दिलेले आहेत. या टाईपचे क्वेश्चन भरपूर वेळा विचारतात CET विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 मध्ये काय सांगितलं द इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ द सर्कल टचिंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे आपल्याकडे एक सर्कल आहे. ठीक आहे. इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ द सर्कल. ठीक आहे. टचिंग द एक्स ॲक्सिस म्हणजे आपला सर्कल कोणता माहिती आहे का. हा वाला आपला सर्कल आहे. हा आपला सर्कल आहे. डायग्राम थोडं इग्नोर करा समजून घ्या फक्त. ठीक आहे. हा आपला सर्कल आहे आणि आपला सर्कल कोणाला टच करतोय बरं. आपला सर्कल कोणाला टच करतोय टचिंग द एक्स ॲक्सिस. आपला सर्कल जो आहे एक्स ॲक्सिसला टच करतोय. कोणाला टच करतोय एक्स ॲक्सिस. दिस इज द एक्स ॲक्सिस. आपला सर्कल असं एक्स ॲक्सिसला टच करतोय. ठीक आहे. मला आता सांगा आपल्याला इक्वेशन कोणाचं दिले. थांबा इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ अ सर्कल. आपल्याला आतमध्ये जो ब्लू कलरचा सर्कल आहे ना याचं इक्वेशन दिलेलं आहे. याचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. याचं इक्वेशन दिले. आपलं सर्कल एक्स ॲक्सिसला टच करतो तर आपल्या सर्कलचं म्हणजे याचं इक्वेशन काय असेल. याचं इक्वेशन काय असेल ते त्यांनी विचारले. ठीक आहे. आपल्याला या सर्कल आतमध्ये जो ब्लू कलरमध्ये आहे या सर्कलचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. या सर्कलचं इक्वेशन काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y मायनस 12 इज इक्वल टू 0. सो इथून तुम्ही सेंटर पॉईंट काढू शकता ना. हे सेंटर पॉईंट कन्सेंट्रिक आहे म्हटल्यावर सेंटर दोघांचे सेम असतील तर कंपेअर करा जनरल फॉर्मसोबत. सो 2g इज इक्वल टू मायनस 6 सो g इज इक्वल टू मायनस 3. तसंच 2f इज इक्वल टू मायनस 4 f इज इक्वल टू मायनस 2. सेंटर पॉईंट काय येतो सेंटर पॉईंट मायनस g कॉमा मायनस f मायनस g कॉमा मायनस f. सो द सेंटर पॉईंट विल बी 3,2. सो सेंटर पॉईंट भेटले आपल्याला 3,2. हा 3,2 म्हणजे इन शॉर्ट हा डिस्टन्स जो आहे हा डिस्टन्स हा वाय ॲक्सिस आहे म्हणजे हा 2 आहे. हा डिस्टन्स जो आहे हा डिस्टन्स हो एक मिनटं हा बरोबर हा 3 आहे ना. हा डिस्टन्स आपला 3 आहे बरोबर. हा डिस्टन्स काय आपला 3 आहे आणि हा डिस्टन्स आपला 2 आहे. ठीक आहे. तर मला सांगा ॲक्च्युली डायग्राम थोडं इकडे आलं पाहिजे होतं तर ते तेवढं इग्नोर करा. ठीक आहे. तर मला सांगा रेडियस काय असणार आहे. हा डिस्टन्स रेडियस असणार नाही. हा डिस्टन्स रेडियस असणार. हा डिस्टन्स काय 3. आपल्याला इथून रेडियस भेटतोय. सो रेडियस इज अ थिंग बट आपला सर्कलचा रेडियस आहे 3 आणि आपला सर्कलचा सेंटर पॉईंट आहे 3,2. मग आपल्या सर्कलचा इक्वेशन काय असेल बरं. द सेंटर रेडियस फ्रॉम x मायनस h द होल स्क्वेअर प्लस y मायनस k द होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. सांगा x मायनस थ्री द होल स्क्वेअर प्लस y मायनस 2 द होल स्क्वेअर इज इक्वल टू r काय 3. आता r चुकून पण 2 घेऊ नका कारण आपला सर्कल जो आहे एक्स ॲक्सिसला टच करतोय म्हणजे हा डिस्टन्स घ्यावा लागेल तुम्हाला. ठीक आहे. इज इक्वल टू काय घेणार तुम्ही 3चा स्क्वेअर. सॉल्व दिस. सो
सो एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9. अरेंज करा. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y सांगा 9 प्लस 4 13. 13 जर तिकडे गेला किंवा काम करा 13 बरोबर प्लस 3. एक मिनिट 13 कसं काय आलं रे. मायनस प्लस 4 आहे ना बरोबर. हा मायनस 6 प्लस 4 सांगा मायनस 6 प्लस 4 काय असतो. ठीक आहे बरोबर केलं आपण. काहीतरी गडबड केली का. कुठंतरी काहीतरी गडबड होतोय. सेंटर रेडियस बरोबर ना. इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ द सर्कल अँड टचिंग द एक्स ॲक्सिस बरोबर ना आपलं. ठीक आहे. इथं जर 2 आलं 2 ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y प्लस 2 मायनस 9 असं ऑप्शन नाही भेटत आहे आपल्याला. तरी आपण रॉंग केले बहुतेक इथं. तर करूयात. द इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ द सर्कल टचिंग द एक्स ॲक्सिस. ठीक आहे. हा डिस्टन्स आपलं काय असणार आहे. हो ते आपण इथं गडबड केलं ना रे. आपण हा डिस्टन्स कन्सिडर केला रे. हा बरोबर. आपण इथं 3 ॲक्च्युली चुकीचं लिहिले. ॲक्च्युली हा डिस्टन्स आपलं काय असणार आहे. हा डिस्टन्स ठीक आहे. हे एक्स हे एक्स बघा तुम्हाला इथं प्लॉट करून दाखवतो. ती म्हणजे काय. हा डिस्टन्स ॲक्च्युली 3 आहे रे. हा डिस्टन्स ॲक्च्युली 3 होता आणि हा डिस्टन्स ॲक्च्युली 2 होता. समजलं का. हा डिस्टन्स ॲक्च्युली 2 होता. तर आपला रेडियस किती आहे 2 बरोबर. तेच म्हटलं काहीतरी चूक. आपला रेडियस 2 आहे म्हणजे हा एक्स आहे ना. हा एक्सचा डिस्टन्स आहे आणि वायचा डिस्टन्स आहे. आपला रेडियस ॲक्च्युली 2 आला पाहिजे. सॉरी फॉर दिस. सो आर रेडियस विल बी 2 अँड इफ द रेडियस इज 2 आता बरोबर जातो आपण. इथं काय येणार. इफ द रेडियस इज 2 इट विल बी 2 स्क्वेअर दॅट इज 4. ठीक आहे. स्क्वेअर दॅट इज 4. ठीक आहे. आता 2 स्क्वेअर जर 4 आला ठीक आहे. स्क्वेअर जर 4 आला इथं पण आपल्याला मायनस 3 वाय मायनस 2 इथं पण बरोबर आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 4. तर लाईक मी तुम्हाला बघा तर डायरेक्ट आन्सर लिहून देतो. तुम्ही थोडं हे सेंटर रेडियस फॉर्म वापरायचं. तुम्ही तर सेंटर रेडियस फॉर्म वापरलं ठीक आहे. जर तुम्ही तर सेंटर रेडियस फॉर्म वापरलं तर तुम्ही सेंटर रेडियस फॉर्म वापरून आपल्याला आन्सर हे आला पाहिजे. डायरेक्ट आन्सर सांगतो मी तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y बरोबर. हेच येतो. हे बघा तुम्ही जर स्क्वेअर केलं तुम्हाला आन्सर ऑलमोस्ट हेच येणार. 6x मायनस 4y प्लस 9 इज इक्वल टू 0. तुम्हाला हा कोणता ऑप्शन मॅच होताना दिसतोय. कोणता ऑप्शनमध्ये मॅच होतोय. ऑप्शन सी. आता ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजलं का. फक्त रेडियसमध्ये चुकू नका. रेडियस आपण चुकीचं घेतलं होतं तर ठीक आहे. जर तुम्ही याला सॉल्व करून बघा. जर तुम्ही याला सॉल्व केलं ठीक आहे. तर आपण घाई गडबडीमध्ये काहीतरी मिस्टेक केली. मला एक्झॅक्टली तर क्लिक होत नाही आहे पण जर तुम्ही याला सॉल्व केलं ठीक आहे. स्क्वेअर मायनस 6x प्लस 3 स्क्वेअर 9 असंच केलं का आपण. प्लस वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 4 इज इक्वल टू 4. हां बरोबर. आता तुम्ही ट्राय करा. एक्स स्क्वेअर आला बरोबर. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर बरोबर. मग मायनस 6x आला बरोबर. मायनस 4y आला बरोबर. आता हे बघा 9 प्लस 4 बरोबर. 9 प्लस 4 किती 13 बरोबर. आणि 13 मायनस 4 9 येतो बरोबर. बरोबर. हा ऑप्शन सी आपला बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. मी कॅल्क्युलेशन इथं लिहिताना काहीतरी चुकीचं लिहिलं होतं मागाशी आणि रेडियस पण रॉंग घेतला होता. ठीक आहे. तर असं मिस्टेक करू नका रे. हे काय लाईक हे आपला एक्स होता आणि हे आपला वाय होता. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जात. क्वेश्चन नंबर 39.
सो क्वेश्चन नंबर 39 मध्ये काय सांगितलं बघा बरं. द ॲब्सिसिका ऑफ 2 पॉइंट्स A and B are the roots of the equation x square plus 2ax minus b square is equal to 0 and their ordinates are the roots of the equation y square plus 2py minus q square is equal to 0. Then the equation of the circle with AB as diameter is given by. बघा 24 मध्ये पण विचारले आणि 23 मध्ये पण विचारलंय. तर थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तुम्हाला आता कन्फ्युजिंग वाटत असेल कारण तुम्हाला दोन वर्ड्स तर नवीन आहेत, ॲब्सिसिका आणि ऑर्डिनेट्स. काय नाही रे, बघा ॲब्सिसिका म्हणजे काय असतो. ॲब्सिसिका नथिंग बट ॲब्सिसिका म्हणजे काय असतो, एक्स कोऑर्डिनेट. नेहमी लक्षात घ्या, ॲब्सिसिका म्हणजे काय, एक्स कोऑर्डिनेट. आणि ऑर्डिनेट म्हणजे काय असतो, ऑर्डिनेटला आपण म्हणतो वाय कोऑर्डिनेट. काय म्हणतो, वाय कोऑर्डिनेट. हे टर्म्स आहेत, हे टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजे. ॲब्सिसिका म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि ऑर्डिनेट म्हणजे काय असतो, वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. आता ए ॲब्सिसिका आहे म्हणजे ए काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट. काय असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट. आणि एचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. एचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे स्क्वेअर प्लस 2ax मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगा जर याचे रूट्स काढायचे झालेत, या इक्वेशनचे रूट्स काढायचे झालेत तर मी काय सांगू शकतो, x1 आणि x2. समजलं तुम्हाला. तर एक्स कोऑर्डिनेटचे रूट्स काय असतील, x1 x2. दीज आर दी रूट्स ऑफ ॲब्सिसिका. तसंच ऑर्डिनेटचे पण रूट्स काढूयात. ऑर्डिनेटचं इक्वेशन काय, बी म्हणजे काय, बी म्हणजे ऑर्डिनेट. बी म्हणजे ऑर्डिनेट. आपल्याकडे ऑर्डिनेट काय दिले, y स्क्वेअर प्लस 2py मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि ऑर्डिनेटचे रूट्स काय आहेत रे बाबा, y1 y2. सो y1 y2 आर द रूट्स ऑफ y कोऑर्डिनेट म्हणजे ऑर्डिनेट अँड x1 x2 आर द रूट्स ऑफ दी x कोऑर्डिनेट म्हणजे ॲब्सिसिका. तुम्हाला समजलं. आणि आपल्याला एक रिलेशन माहीत असतो, आपल्याला इथे एक रिलेशन माहीत असतो की आपण इथं लिहू शकतो x1 प्लस x2. x1 प्लस x2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो. x1 प्लस x2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो. आणि x1 प्लस x2चा फॉर्म्युला असतो. मला आठवते का, आपण हे फॉर्म्युला क्लासरूममध्ये पण डिस्कस केला होता. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय असतो, हे स्ट्रेट लाईनमध्ये आपण डिस्कस केला होता. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय असतो, एक्स कोऑर्डिनेट मायनस बी बाय ए. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय असतो, मायनस बी बाय ए. तर मला सांगा या इक्वेशनमध्ये मायनस बी म्हणजे काय, मायनस 2a म्हणतो, मायनस 2a अपॉन म्हणजे 1. सो आपला x1 प्लस x2 म्हणजे आपला एक्स कोऑर्डिनेट काय असतील, मायनस 2a. समजलं. अच्छा, आता आपण या इक्वेशनसाठी वाय कोऑर्डिनेट शोधू. वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय असतो रे, x1 x2 लिहिलं तर त्याला आपण म्हणतो वाय कोऑर्डिनेट. आणि वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय असतो, मला सांगितलं ना स्ट्रेट लाईनमध्ये, c बाय ए इज द फॉर्म्युला फॉर वाय कोऑर्डिनेट. आता मला सांगायचं सी काय मायनस बी स्क्वेअर. सी काय मायनस बी स्क्वेअर. आणि ए काय आपल्याकडे एक्सचा कोएफिशियंट. आता एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, मायनस बी स्क्वेअर असेल. तसं याचं पण शोधा बरं. सांगा याचं एक्स कोऑर्डिनेट काय असेल, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x1 प्लस x2. What is the formula for x coordinate minus b by a? So in this equation, what is minus b by a? Minus b means minus 2p. What is a? 1. So here is minus 2p. Now tell me what is the y coordinate? Oh sorry. तो मी x1 x2 का लिहिलं रे, तो y1 y2 वाला पाहिजे ना, काय पाहिजे, y1 y2. आणि y कोऑर्डिनेट काय लिहिणार मी यासाठी, y1 y2 इक्वल टू c बाय a. मला सांगा y कोऑर्डिनेट काय असेल, c म्हणजे काय असेल, मायनस क्यू स्क्वेअर अपॉन वायचा कोएफिशियंट म्हणजे 1 अपॉन 1. हे नाही लिहिलं तरी चालते. आता आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. देन द इक्वेशन ऑफ द सर्कल विथ ए बी एज डायमीटर. त्यांनी काय सांगितले, ए बी एज डायमीटर. पण हा पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. सो वी यूज द डायमीटर फॉर्म. एव्हरीबडी नोज द डायमीटर फॉर्म. डायमीटर फॉर्म सगळ्यांना माहिती आहे. डायमीटर फॉर्म काय असतो रे, x मायनस x1 ब्रॅकेटमध्ये x मायनस x2 y मायनस y1 y मायनस y2 इक्वल टू 0. मल्टिप्लाय करा बरं तुम्ही याच्या आतमध्ये, मल्टिप्लाय करा. आता x सोबत मल्टिप्लाय करा, मग xला x सोबत मल्टिप्लाय करा, x1ला x सोबत मल्टिप्लाय करा, x1ला x2 सोबत मल्टिप्लाय करा. सो काय बनतो, x इंटू x स्क्वेअर. समजलं, x स्क्वेअर कसं आलं, x स्क्वेअर प्लस x2 x याला दोघांना मल्टिप्लाय केलं, मायनस x1 x मायनस मायनस प्लस x1 x2 काय म्हणतोय, x1 x2. ठीक आहे. तसंच याला पण मल्टिप्लाय करा, प्लस y स्क्वेअर
आहे, मतलब वाय स्क्वेअर सांगा, एक मिनटं, वाय स्क्वेअर आणि वाय हे बनणार मायनस, बरोबर ना? ठीक आहे, ॲक्च्युली इथं पण मायनस आला पाहिजे होता, आपण इथं प्लस नाही लिहिलं पाहिजे होतं, पण ॲक्च्युली मायनस येतो बघा ना, एक्स इंटू x2 मायनस x2 आहे ना, तर इथं मायनस येणार, y2 इंटू वाय, ठीक आहे. आता परत मायनस y1 वाय, पण मायनस मायनस प्लस y1 वाय, y1 y2 इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणताल काय चाललंय, थांब रे सांगतो. आता इथून तुम्ही कॉमन काढू शकता, इथून तुम्ही कॉमन काढू शकता, जिथून जिथून कॉमन निघते तिथून कॉमन काढा. सो एक्स स्क्वेअर मायनस, इथून तुम्ही काय कॉमन काढू शकता, मायनस एक्सला कॉमन काढलं तर जर तुम्ही मायनस एक्सला कॉमन काढलं तर आपण काय लिहू शकतो, x1 प्लस x2. समजलं? इथून काय कॉमन येत नाही तर त्याला ॲज इट इज राहू द्या, x1 x2 ॲज इट इज राहू द्या. आता इथं वाय स्क्वेअर ॲज इट इज राहू द्या. तर इथून काय कॉमन काढतात, मायनस वाय कॉमन काढा. सो जर तुम्ही मायनस वायला कॉमन काढलं तर तुम्ही लिहू शकता y1 प्लस y2. y1 y2 ला ॲज इट इज राहू द्या, y1 y2 लेट इट बी ॲज इट इज. You know x1 x2, you know x1 plus x2, you know x1 x2, you know y1 plus y2, you know y1 y2. पुट करा, जे जे माहिती ते पुट करा. तर काय बनतो, स्क्वेअर मायनस एक्स इन ब्रॅकेट x1 प्लस x2 काय रे, x1 प्लस x2 मायनस 2 आहे. जे जे माहिती ते पुट करा. x1 x2 काय, x1 x2 मायनस बी स्क्वेअर, तर इथं काय लिहा, त्या मायनस बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय इन ब्रॅकेट सांगा, y1 प्लस y2 काय, y1 प्लस y2 मायनस 2p प्लस y1 y2 काय आपल्याकडे मायनस क्यू, ठीक आहे, मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. चला याला मल्टिप्लाय करा बरं. सो एक्स स्क्वेअर आता मायनस मायनस प्लस 2ax मायनस बी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2py मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर रिअरेंज करा बरं, याला थोडं रिअरेंज करा, तर आपण काय लिहू शकतो, स्क्वेअर प्लस, जागा नाही भेटते मला, मी तर लिहितो फायनल आन्सर. थोडं फायनल आन्सर एक्स स्क्वेअर, मग त्याच्यानंतर वाय स्क्वेअरला लिहा, मग 2ax प्लस 2ax प्लस py प्लस 2py, मग कोण राहिले प्लस 2py मायनस बी मायनस क्यू, मायनस बी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक ऑप्शन. हां इथं बघा, फक्त यांनी काय केलं, इथून मायनसला कॉमन काढलं, ठीक आहे ना. याला आपण असं पण लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2ax प्लस py. आता जर तुम्ही इथून मायनसला कॉमन काढलं, इफ यू टेक आउट मायनस कॉमन, सो वी कॅन राईट हिअर बी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड दिस इज द आन्सर. हा आपला आन्सर आहे. तर कुठं मॅच होतं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2ax प्लस 2py प्लस 2x प्लस 2py. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं कसं करायचं हे क्वेश्चन टाईपचे. आणि हा बघा 20 मध्ये पण विचारला, 24 मध्ये पण विचारला. ज्यांना ज्यांना परत एकदा बघायचं आहे स्टार्टिंगपासून परत एकदा बघा. फक्त ॲब्सिसिका आणि ऑर्डिनेट हा शब्दांमध्ये कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. आणि रूट्स काढायचं विसरू नका. मग एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय असतो, x1 प्लस x2. वाय कॉर्डिनेट इथं वाय कॉर्डिनेट काय असतो, x1 x2. आणि या इक्वेशनसाठी एक्स कॉर्डिनेट काय असतो, y1 प्लस y2. या इक्वेशनसाठी वाय कॉर्डिनेट काय असतो, y1 y2. गडबड करू नका. मग डायमीटर फॉर्ममध्ये पुट करा, झालं. 23 मध्ये विचारलं, 24 मध्ये विचारलं. तुमच्या एक्झाममध्ये पण विचारायचे चान्सेस जास्त आहेत, तर नीट लक्ष द्या आणि सॉल्व्ह करून घ्या, ठीक आहे. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 40. दोनच क्वेश्चन राहिलेत, ठीक आहे. 41 पर्यंत आहे आपल्याकडे, ठीक आहे. 40 क्वेश्चनमध्ये काय सांगितले नीट बघा बरं. क्वेश्चन नंबर 40 सेइंग लेट PQ and RS be the tangent at extremities of the diameter. लाईक इथं सीन काय, मी तर ऑलरेडी एक डायग्राम आणले, कारण हे डायग्राम ड्रॉ करणं मला पॉसिबल नव्हतं म्हणून मी डायग्राम आणले. आपल्याकडे एक सर्कल आहे, सर्कलला 2 टँजंट आहेत एक्स्ट्रीमिटीजला, तुम्हाला दिसतोय. हा एक टँजंट आहे, क्यू एक टँजंट आहे आणि RS एक टँजंट आहे. क्यू एक टँजंट आहे आणि RS एक टँजंट आहे आणि हा डायमीटर आहे. क्यू आहे डायमीटर आहे आणि नंतर त्यांनी रेडियस दिले, म्हणजे हा रेडियस आणि हा रेडियस, ठीक आहे. दिस इज रेडियस, ठीक आहे. R आपण लिहू शकतो रेडियस म्हणजे 2R. रेडियस म्हणजे काय, 2R. डायमीटर म्हणजे काय, 2R, ठीक आहे. 2 टँजंट आहेत, ठीक आहे. चार डायमीटर आहे, ओके. इफ PS अँड PS म्हणजे हा PS आणि RQ
क्यू इंटरसेक्ट ऑन पॉईंट एक्स सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तुम्हाला दिसतोय सर्कम्फरन्सवरती इंटरसेक्ट करतं, म्हणजे सर्कलवरती इंटरसेक्ट करता. या पॉईंटला आपण एक्स असं म्हणतोय. देन 2r इक्वल टू, आता 2r बघून कन्फ्युज नका. 2r म्हणजे काय? 2r म्हणजे काय? डायमीटर. ते डायमीटर विचारतात. डायमीटर म्हणजे काय? त्यांनी तर डायरेक्टली डी पण दिलं असतं, पण तुम्हाला थोडं कन्फ्यूज करावं लागेल म्हणून त्यांनी 2r दिलेले. ठीक आहे. 2r म्हणजे काय? डायमीटर. म्हणजे डायमीटर काय असेल ते शोधायचं आपल्याला. ठीक आहे. तर काही नाही रे, इझी क्वेश्चन आहे. मला सांगा आता इथं फक्त एवढं तुम्ही समजून घ्या. हा 90 डिग्री आहे, तर हे 90 डिग्री आहे. हा थीटा आहे, बरोबर. तर हा काय असेल? हा अँगल काय असेल? हा अँगल काय असेल आपला? 90 मायनस थीटा. हा अँगल काय असेल? 90 मायनस थीटा. एवढं फक्त तुम्ही समजून घ्या. हा अँगल काय असेल? 90 मायनस थीटा. मला सांगा इथून तुम्ही टॅन थीटा शोधा बरं. टॅन थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला अप्लाय केला. टॅन थीटा काय असतो? ऑपोजिट अपॉन ऑपोजिट. हा पूर्ण एक ट्रायंगल कन्सिडर करा. हा पूर्ण एक ट्रायंगल कन्सिडर करा जिथं मी ड्रॉ केलं. हा पूर्ण. आता इथं थीटा आहे. या थीटासाठी ऑपोजिट साईड काय असेल? आर एस. ऑपोजिट साईड काय असेल? आर एस. सो आर एस. ॲडजस्टंट साईड काय असेल? आर. समजलं तुम्हाला? एक काम करा, इक्वेशन नंबर 1 असं सांगा. ठीक आहे. आता काय कन्सिडर करा? तुम्ही कन्सिडर करा टॅन 90 मायनस थीटाला घ्या. काय करायचं? 90 मायनस थीटाला घ्यायचं. पुणे 90 मायनस थीटा. हा अँगल. ठीक आहे. दिस 90 मायनस, दिस अँगल इज 90 मायनस थीटा. दिसतंय का सगळ्यांना ट्रायंगल? आता हे राईट अँगल ट्रायंगल बघा. राईट अँगल ट्रायंगल बघा जे मी हायलाईट केले. ठीक आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मला सांगा टॅन थीटा काय बनेल? टॅन थीटा ऑपोजिट म्हणजे पी क्यू अपॉन ॲडजस्टंट म्हणजे आर. आता आपल्याला माहिती आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये टॅन 90 मायनस थीटाला काय लिहू शकतो आपण? कॉट थीटा. सो कॉट थीटा काय झालं? क्यू अपॉन आर. इक्वेशन नंबर 2 द्या. आणि आपल्याला डायमीटर काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? डायमीटर. वी हॅव टू फाइंड द डायमीटर. डायमीटरसाठी मी जर इक्वेशन 1 आणि 2 ला सोबत लिहिलं तर सो आपण असं लिहू शकतो ना, इक्वेशन 1 आणि 2 ला सोबत लिहायचं. आय वॉन्ट द डायमीटर, राईट. सो आय राईट टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू आर एस इंटू क्यू अपॉन आर. तर आपण इथे काय लिहू? आरचा स्क्वेअर. समजलं? आपण कॉट थीटाला कसं लिहितो रे? कॉट थीटाला. आता कॉट थीटाला आपण 1 अपॉन टॅन थीटा पण लिहू शकतो ना. ठीक आहे. कॉट थीटाला आपण 1 अपॉन टॅन थीटा पण लिहू शकतो ना. समजलं का तुम्हाला? सो या कॉट थीटाला डायरेक्ट मी काय करतो? 1 अपॉन टॅन थीटा देतो. 1 अपॉन टॅन थीटा. टॅन थीटा गेला तर हा काय राहिला? 1 इज इक्वल टू आर एस इंटू क्यू अपॉन पी आर स्क्वेअर. आता पी आर स्क्वेअर इकडे घेतलं तर काय बनतो? पी आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एस इंटू पी क्यू. स्क्वेअरिंग केलं तर पी आर काढलं. पी आर काय होतं? आपला डायमीटर होतं ना. हेच तर आपल्याला शोधायचं होतं. पी आर म्हणजे आपलं डायमीटर म्हणजे 2r. हे केलं तर काय भेटतो? रूट आर एस इंटू पी क्यू. एक ऑप्शन आर एस इंटू पी क्यू. हा ठीक आहे ना. आर एस इंटू पी क्यू असेल किंवा पी क्यू इंटू आर एस असेल, तोच झाला ना ऑप्शन ए. समजलं? समजलं क्वेश्चन? अँड आपण एक लास्ट क्वेश्चनकडे जात. कोणाला नाही समजलं तर परत एकदा बघा. पूर्ण हा डायग्रामवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन राहिलं एक. लास्ट क्वेश्चन, द पॅरामेट्रिक इक्वेशन. अरे पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ दिस सर्कलचं इक्वेशन काय दिलं आपल्याकडे? स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स मायनस बी वाय इक्वल टू 0. क्लासमध्ये सॉल्व्ह केले आपण हा क्वेश्चन. 24 आणि 22 मध्ये विचारलेले. ठीक आहे. त्याला कम्पेअर करा आणि इथून तुम्ही सेंटर पॉईंट काढा. 2g इज इक्वल टू मायनस ए. सो जी काय बनतो? मायनस ए बाय 2. तसंच 2f इज इक्वल टू मायनस बी. सो एफ काय बनतो? इथं काय बनतो? मायनस बी बाय 2. ठीक आहे. अँड व्हॉट विल बी द सेंटर पॉईंट? सेंटर पॉईंट ऑफ द सर्कल विल बी मायनस जी मायनस एफ. मायनस जी कॉम मायनस एफ. मायनस जी मायनस एफ केल्यानंतर आपल्याला काय भेटतो? ए बाय 2 बी बाय 2. अँड नाव फाइंड द रेडियस. आपण हे सगळं का करतोय? कारण आपल्याला माहिती आहे पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतो? एक्स इज इक्वल टू एच प्लस आर कॉस थीटा. आणि अजून एक पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतो? वाय इज इक्वल टू ए प्लस आर साइन थीटा. आपल्याला इथं काय पाहिजे? एच के पाहिजे. एच कॉमा के म्हणजे सेंटर पॉईंट. सो दिस इज नथिंग बट युअर एच कॉमा के. सो दिस इज नथिंग बट युअर एच कॉमा के. आणि आपल्याला आर पण भेटलं तर आपण डायरेक्ट मॅच करू शकतो कोणता आन्सर मॅच होतोय. तर आर काढू शकतो आपण. सो आर कसं काढणार? आर इज इक्वल टू रूट जी स्क्वेअर प्लस स्क्वेअर मायनस सी. पटकन सांगा जी स्क्वेअर काय आपल्याकडे? जी स्क्वेअर मायनस
बाय टूचा स्क्वेअर, ठीक आहे, मायनस ए बाय टूचा स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर काय मायनस बी बाय टूचा स्क्वेअर, ठीक आहे, मायनस सी म्हणजे आता या इक्वेशनमध्ये मला सांगा, या इक्वेशनमध्ये तुम्हाला सी दिसतोय का? नाही, म्हणजे झिरो आहे, सी एक्झिस्टच करत नाही, लिहायची नाही गरज. सांगायचं आपण काय लिहू शकतो, रूट हे बनतो ए स्क्वेअर अपॉन 4 प्लस बी स्क्वेअर अपॉन 4, बरोबर ना, मायनस बी बी स्क्वेअर. 4ला जर आपण कॉमन घेतलं आणि वरती रूट लावला तर हे बनतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि जर रूट 4 केलं तर ते भेटतं आर काय भेटलं आपल्याला, स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन. आता पुट करायचं फक्त, झालं आपलं काम. सांगा एक्स काय भेटणार आपल्याला, एक्स इज इक्वल टू एच, एच म्हणजे काय रे आपल्याकडे ए बाय टू, एक्स इज इक्वल टू ए बाय टू प्लस आर म्हणजे रूट, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2 वाय काय असणार रे बाबा, वाय इज इक्वल टू ए, के म्हणजे काय आपल्याकडे बी बाय टू, म्हणजे काय बी बाय टू प्लस आर तर सेम असणार आहे, ए स्क्वेअर प्लस फॉर्म्युला आहे ना तर आर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2 साइन थीटा. कोणता ऑप्शन मॅच होतोय, हा आपला आन्सर आहे, कोणता ऑप्शन मॅच होतोय, एक्स, ऑप्शन एच मॅच होतोय, बरोबर, तर ऑप्शन ए मॅच होतोय. हे समजतं सगळ्यांना. सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल द PYQs आस्क्ड इन द इयर 2024. काही डाऊट्स असेल तर मला येऊन भेटा आणि माझ्याकडनं डाऊट्स क्लिअर करून घ्याल. पण या टाईपचं हे बघा, मला तर वाटते सर्कल हा पूर्ण 11thच्या सिलेबसमधला सगळ्यात इझी चॅप्टर आहे CET साठी. तर चॅप्टरचे मार्क्स गेलेच नाही पाहिजे. एकच क्वेश्चन विचारतात CETमध्ये, एकच क्वेश्चन येतो, तो एक क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह झालाच पाहिजे. ठीक आहे, चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओला सोल्युशनमध्ये.